नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 15 ऑगस्ट सर्वात प्रथम 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। बाळांनो, काल आपण ऍड क्वेश्चन टॅग हा टॉपिक सुरू केलेला आहे। त्यामध्ये काही एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत। सहाय्यकारी क्रियापदाची सर्व नकारार्थी रूपे आपण पाहिलेली आहेत। पहिल्या दोन ज्या पद्धती आहेत क्वेश्चन टॅग कसे जोडावे हे आपण पाहिले आहोत। आता पुढील काही एक्झाम्पल्स आपण पाहायचं आहे, सर्वांनी लक्ष द्या। अनेक प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत। फळावरती 4 एक्झाम्पल्स मी लिहिलोय। या चारही उदाहरणांची सुरुवात दिस, दॅट किंवा दिस अँड दोस ने झालेली आहे। दिस इज माय फेवरेट टॉय, दॅट डे कॅनॉट बी फॉरगॉटन, these are so fresh flowers, those people have not attended the function. This, that आणि these व those हे बाळांनो डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहेत, दर्शक सर्वनाम। आता जर दिलेल्या वाक्याची सुरुवात दिस किंवा दॅट ने झाली असेल तर वाक्याच्या शेवटी याबद्दल इट असे सर्वनाम वापरावे। दिस किंवा दॅट ने सुरुवात झाली असेल तर त्याबद्दल इट असे सर्वनाम आपण वापरावे। दिस इज माय फेवरेट टॉय। प्रथम वाक्य आहे तसे घ्या। This is my favorite toy. त्यानंतर स्वल्पविराम घ्या आपल्या नियमाप्रमाणे। वाक्य होकारार्थ आहे, नकारार्थी क्वेश्चन टॅग जोडायचा, इज मध्ये नॉट मिक्स करायचं, इजंट आणि दिस बद्दल इट वापरा प्रश्नचिन्ह। दिस बद्दल इट वापरायचं प्रश्नचिन्ह। इतर भाग इतर बदल आहे तसेच। प्रथम वाक्य आहे तसे स्वल्पविराम, सहाय्यकारी क्रियापदाचे नकारार्थी रूप इजंट आणि दिस बदल योग्य सर्वनाम इट आणि प्रश्नचिन्ह। दिस इज माय फेवरेट टॉय, कॉमा इजंट इट, दॅट डे कॅन नॉट बी फॉरगॉटन। वाक्य नकारार्थी, कॅन ही सहाय्यकारी क्रियापद आहे, सुरुवात दॅट ने झालेला आहे। दॅट डे कॅन नॉट बी फॉरगॉटन, that day cannot be forgotten, comma there, cannot ऐवजी फक्त can and that बदल it आणि प्रश्नचिन्ह, that बदल it आणि प्रश्नचिन्ह। अशा प्रकारे आपण क्वेश्चन टॅग दिस किंवा दॅट असेल तर इट आपण लिहितो। आता जर दिलेल्या वाक्याची सुरुवात दिस किंवा दोज ने झाली असेल तर दिस किंवा दोज बद्दल दे असे सर्वनाम वापरायचे, दे। दिस व दॅट हे एकवचनी सर्वनामे आहेत आणि दिस व दोज हे अनेकवचनी प्रोनाउन्स आहेत, म्हणून त्याच्याबद्दल दे वापरायचं। These are so fresh flowers.
प्रथम वाक्य आहे तसं लिहूया. These are so fresh flowers. प्रथम स्वल्पविराम द्या. These are so fresh flowers. प्रथम वाक्य आहे तसं घेऊन स्वल्पविराम द्यायचं. प्रथम वाक्य आहे तसं घेऊन स्वल्पविराम द्या. आर मध्ये लॉक्स मिक्स करून आर आणि these बदलते प्रश्न आरंटे थे. These are so fresh flowers, आरंटे थे. These बदल दे वाक्याचं. Those people have not attended the function. वाक्य नकारार्थ. प्रथम वाक्य आहे तसं घ्या. Those people have not attended the function. प्रथम वाक्य आहे तसे घ्या. स्वल्पविराम द्यायचा आहे. have मध्ये नॉट मिक्स करायचं. haven't. Those people बद्दल they प्रश्नाची. Those people have not attended the function, haven't they. फक्त यामध्ये काय बदल करायचा आहे. दिस किंवा दॅट असेल तर इट, दिस किंवा दोज असेल तर दे. काल जे काही तुम्ही एक्झाम्पल्स घेतला होता त्याच्यानंतर एक नियम घ्या. एक नियम घ्या. जर दिलेल्या वाक्याची सुरुवात दिस किंवा दॅट नी झाली असेल, दिस किंवा दॅट सिंगल अवतरण चिन्हात घ्या. दिस किंवा दॅट नी झाले असेल तर वाक्याच्या शेवटी सर्वनाम म्हणून ईट घ्यावे. सर्वनाम म्हणून आयटी ईट सिंगल अवतरण चिन्हामध्ये सर्वनाम म्हणून आयटी ईट घ्यावे. पूर्ण विराम. या नियमाखाली फक्त पहिले दोन एक्झाम्पल्स घ्या. फक्त पहिले दोन. या दोन एक्झाम्पल्स साठी मी तुम्हाला नियम देतोय. फक्त पहिले दोन एक्झाम्पल्स घ्यायचे आहे. 3 आणि 4 नंबर साठी तुम्हाला नियम देणार आहे. फक्त दोनच एक्झाम्पल्स लिहूया त्या नियमाखाली. त्या दोन नियमानंतर पुढचा नियम घ्या. दोन वाक्य लिहून झालं असेल तर पुढचा नियम. जर दिलेल्या वाक्याची सुरुवात दिस किंवा दोज THES दिस सिंगल अवतरण चिन्हामध्ये, दिस किंवा दोज THOS सिंगल अवतरण चिन्हामध्ये, दिस किंवा दोज नी झाले असेल, दिस किंवा दोज नी झाले असेल तर अशा वाक्यामध्ये शेवटी सर्वनाम म्हणून दे घ्यावे. तर अशा वाक्यामध्ये सर्वनाम म्हणून दे घ्यावे. दे सिंगल अवतरण चिन्हामध्ये दे घ्यावे. पूर्ण. आणि या नियमाखाली हे दोन एक्झाम्पल्स घ्या. 3 आणि 4 नंबरचे एक्झाम्पल्स. These are so fresh flowers, aren't they? Those people have not attended the function, haven't they? दोन्ही वाक्य घ्या.
ठीक आहे बरोबर. हे दोन एक्झाम्पल्स लिहून घेतले असाल तर पुढील एक्झाम्पल्स बघूया आपण. फक्त लक्ष द्या. इकडे बघा. पुढील प्रकार. जर दिलेल्या वाक्याची सुरुवात अशा सर्वनामाने होत असेल, एव्हरीवन, इच वन, समवन, समबडी, नोबडी, ऑल किंवा सम. हे सर्व इनडेफिनाइट प्रोनाउन्स आहेत, अनिश्चित वाचक सर्वनाम. जर दिलेल्या वाक्यांची सुरुवात अशा अनिश्चित वाचक सर्वनामाने होत असेल तर अशा सर्वनामाबद्दल दे घ्यावे आणि दे पूर्वी योग्य सर्वनाम द्यावा. मी काय म्हणतोय बघा, दे पूर्वी त्या अनेकवचनी सर्वनामानुसार योग्य सहायकारी क्रियापदाचं रूप घ्यायचं, योग्य सहायकारी क्रियापदाचं रूप घ्यायचं. याबद्दल दे घ्यायचं, मात्र त्याच्या पूर्वी जे नकारार्थी किंवा होकारार्थी सहायकारी क्रियापद घेतात त्याचं योग्य रूप तुम्ही घ्यायचं. एव्हरीवन वॉज प्रेझेंट इन दॅट फंक्शन. बघा, त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक जण उपस्थित होते. आता एव्हरीवन वॉज घेतोय आपण या ठिकाणी, याच्याबद्दल दे वापरायचं आहे. बघा, वाक्य होकारार्थी वॉज हे सहायकारी क्रियापद दिलेलं आहे. प्रथम वाक्य आहे कसं घ्या, एव्हरीवन वॉज प्रेझेंट इन दॅट फंक्शन. स्वल्पविराम द्यायचा आहे. प्रथम दिलेले वाक्य आहे तसे घेऊन स्वल्पविराम द्या. आता बाहेरून एव्हरीवन बरोबर दे वापरायचं. मग दे पूर्वी वॉज आपण घेतो का? नाही, दे अनेक वचन, त्यामुळं इथं देच्या पूर्वी वेळ घ्यायचं. वाक्य होकारार्थी म्हणून वेळ मध्ये नॉट मिक्स करायचं.
करायचं. वेअरंट दे असेल तर वेअरंट दे आणि प्रश्नचिन्ह हा थोडासा बदल काळजीपूर्वक लक्षात घ्या. जरी तो वॉज असेल आपली तर दे घेणार त्यामुळे त्याच्या पूर्वी वेअरंटच पाहिजे. वेअरंट दे क्वेश्चन मार्क. Everyone was present in that function, comma, weren't they? Each one has to attend the meeting. प्रथम वाक्य आहे तसं घ्या. Each one has to attend the meeting, comma घ्या. Each one बद्दल दे घ्यायचं आहे. मात्र दे पूर्वी आपण दे नंतर हॅज घेत नाही हॅव घेतो म्हणून हॅवंट दे क्वेश्चन मार्क. Each one has to attend the meeting, comma, haven't they? Nobody will protest us. कोणी आम्हाला विरोध करणार नाही. आता ह्यामध्ये बघा हे वाक्य नकार आहे का नोबडी दिलेलं आहे. होकार की काय जोडायचं. इतर दिलेले वाक्य आहे तसे घ्या. Nobody will protest us. स्वल्पविराम will they आणि प्रश्नचिन्ह will they. will नॉट मिक्स करायचं. will आहे तसं nobody बदलते. will they प्रश्नचिन्ह. Nobody will protest us, comma, will they प्रश्नचिन्ह. पुढील वाक्य बघा. Nothing is impossible in our life. हे पण वाक्य नकारार्थी आहे. प्रथम वाक्य आहे तसे घ्या. Nothing is impossible in our life. Nothing is impossible in our life, comma, is. पण nothing बदल इट घ्यायचं ते घ्यायचं नाही. Nothing बदल इट घ्यायचं. Is it? Nothing is impossible in our life. Is it? अशा प्रकारे वाढ की या वाक्यामध्ये आपण बदल करतो. आता अगोदर जे एक्झाम्पल्स दिला होता त्याच्या नंतर नियम घ्या. त्याच्यानंतर एक नियम घ्या. जर दिलेल्या वाक्याची सुरुवात खालील अनिश्चित वाचक सर्वनामांनी होत असेल. जर दिलेल्या वाक्याची सुरुवात खालील अनिश्चित वाचक सर्वनामांनी होत असेल. खालील अनिश्चित वाचक सर्वनामांनी होत असेल तर त्या वाक्याच्या शेवटी सर्वनाम म्हणून दे घ्यावे. दे सिंगल तर्जनी दे घ्यावे. पण त्यापूर्वी सहाय्यकारी क्रियापदाचे योग्य रूप लिहावे. पूर्णविराम. बाळांनो या नियमाखाली कंसामध्ये जे अनिश्चित वाचक सर्वनामे दिले ते ब्लॅक पेन किंवा रेड पेन घ्या. हे सर्व प्रोनाउन्स घ्या. त्याच्या खाली हे 4 एक्झाम्पल्स लिहून घ्या. पटपट. पटपट घ्या. से एक्झाम्पल्स.
पटपट लिहून घ्या बाळांनो. आता बाळांनो अजून काही प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. ऍड क्वेश्चन टॅग हा टॉपिक अगदी डिटेलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनुसार मी शिकवतोय. काळजीपूर्वक लक्ष द्या. जर दिलेले वाक्य आज्ञार्थी असेल तर त्याला कोणता क्वेश्चन टॅग जोडावा तो बघा. ओपन युअर टेक्स्ट बुक्स नाउ. Don't neglect your health. Make your actions better and better. Don't eat junk food. बाळांनो हे चारही वाक्य आज्ञार्थी आहेत. त्यामध्ये काही होकारार्थी आहेत आणि काही नकारार्थी. तुम्हाला माहित आहे आज्ञार्थी वाक्य सेकंड पर्सनला उद्देशून असतं, म्हणजे पुढच्या व्यक्तीला उद्देशून असतं. पुढचा व्यक्ती म्हणजे यू, म्हणजे यामध्ये यू हा कर्ता असतो, मात्र तो लुप्त असतो. आणि या वाक्यामध्ये घटना भविष्यामध्ये होणार असतात. मी काय म्हणतोय आज्ञार्थी वाक्य पुढच्या म्हणजे सेकंड पर्सनला उद्देशून असतं, पुढच्या व्यक्तीला उद्देशून असतं. पुढचा व्यक्ती म्हणजे कोण? तू, यू, म्हणजे तू किंवा तुम्ही. या वाक्यामध्ये तू हा कर्ता लुप्त असतो आणि या वाक्यामध्ये घटना भविष्यामध्ये असतात, भविष्यामध्ये घडणारे असतात. म्हणून बघा की जर दिलेले वाक्य आज्ञार्थी असेल तर अशा वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी विल यू आणि प्रश्नचिन्ह, विल यू आणि प्रश्नचिन्ह असा क्वेश्चन जोडायचा. मग वाक्य होकारार्थी असो वा नकारार्थी, विल यू आणि प्रश्नचिन्ह हे विसरायचं नाही. वाक्य होकारार्थी असो वा नकारार्थी, विल यू प्रश्नचिन्ह हा क्वेश्चन जोडायचा. ओपन युअर टेक्स्ट बुक्स नाउ. तुमची पुस्तके आता उघडा. ओपन युअर टेक्स्ट बुक्स नाउ. स्वल्पविराम विल यू प्रश्नचिन्ह, विल यू प्रश्नचिन्ह. ओपन युअर टेक्स्ट बुक्स नाउ, विल यू. डोंट निग्लेक्ट युअर हेल्थ. तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रथम वाक्य आहे तसे घ्या. डोंट निग्लेक्ट युअर हेल्थ. स्वल्पविराम द्या. विल यू. मेक युअर ऍक्शन्स बेटर अँड बेटर. प्रथम वाक्य आहे तसे घ्या. Make your actions better and better. Swalpviram, will you? Don't eat junk food. Don't eat junk food. वाक्य नकारार्थ है. स्वल्पविराम
विल यू आणि प्रश्नचिन्ह. फक्त विल यू असं क्वेश्चन टॅग जोडा. वाक्य अज्ञाती असेल तर अगोदरच्या एक्झाम्पल नंतर एकच नियम घ्या. एका जर दिलेले वाक्य आज्ञार्थी असेल, जर दिलेले वाक्य आज्ञार्थी असेल तर अशा वाक्याच्या शेवटी क्वेश्चन टॅग म्हणून QT विल यू प्रश्नचिन्ह हे सिंगल अवतरण चिन्हामध्ये ठेवा. विल यू प्रश्नचिन्ह सिंगल अवतरण चिन्हामध्ये क्वेश्चन टॅग म्हणून विल यू प्रश्नचिन्ह घ्यावे. विल यू प्रश्नचिन्ह सिंगल अवतरण चिन्हामध्ये घ्यावे. मग ते वाक्य होकारार्थी असो वा नकारार्थी. पुढे या नियमाच्या खाली 4 एक्झाम्पल्स घ्या. पुढील पद्धत आपण पाहूया पटपट. 4 एक्झाम्पल्स घ्या. पटपट तुम्ही बघा. आता काही पुढचे एक्झाम्पल्स बघा. अजून 2 पद्धती आहेत, त्यानंतर हा टॉपिक पूर्ण समजू. दान हा एक नवीन प्रकार आहे, नवीन पद्धत आहे. जर दिलेल्या वाक्याची सुरुवात लेट्सनी झाली असेल, जर दिलेल्या वाक्याची सुरुवात लेट्सनी झाली असेल तर अशा वाक्याच्या शेवटी शाल वी प्रश्नचिन्ह असा क्वेश्चन टॅग जोडायचा. जसं आपण आज्ञार्थी वाक्यांना विल यू जोडायचो त्याच पद्धतीने लेट्सने सुरू होणाऱ्या वाक्याच्या शेवटी शाल वी आणि प्रश्नचिन्ह असे क्वेश्चन टॅग जोडायचे. लेट्स प्ले क्रिकेट टुगेदर. चला क्रिकेट एकत्रित खेळूया. इथं दिलेले वाक्य आहे तसेच लेट्स प्ले क्रिकेट टुगेदर.
Let's play cricket together. स्वल्पविराम shall we? प्रश्नचिन्ह shall we आणि प्रश्नचिन्ह. Let's play cricket together, shall we? पुढील बघा. Let's join them in our. या वाक्याची सुरुवात सुद्धा लेट्सने झालेली आहे. तिथून वाक्य आहे कसं घ्या. नंतर shall we आणि प्रश्नचिन्ह. पुढचा नियम घ्या. जर दिलेल्या वाक्याची सुरुवात लेट्सनी झाली असेल, जर दिलेल्या वाक्याची सुरुवात लेट्स LET सिंगल उत्तर चिन्हामध्ये लेट्सनी झाली असेल, तर अशा वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह, shall we प्रश्नचिन्ह सिंगल उत्तर चिन्हामध्ये, shall we प्रश्नचिन्ह सिंगल उत्तर चिन्हामध्ये असा क्वेश्चन टॅग क्यू पूर्णविराम असा क्वेश्चन टॅग जोडावा, असा क्वेश्चन टॅग जोडावा पूर्णविराम. पण या नियमाखाली दोन्ही एक्झाम्पल्स आहे. या नियमाखाली दोन्ही एक्झाम्पल्स आहे पटपट. ठीक आहे का. लास्ट शेवटची पद्धत राहिलेली आहे. जर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिले नसेल, जर दिलेल्या वाक्यांच्या मध्ये सहाय्यकारी क्रियापद नसेल, तर अशा वाक्यांच्यासाठी सहाय्यकारी क्रियापद म्हणून काय घ्यावे आणि अशा वाक्यांना क्वेश्चन टॅग कसा लिहावा. बघा काही वाक्य लिहू यामध्ये. बॉयज प्ले क्रिकेट एव्हरी डे. Raj plays cricket daily. I played cricket yesterday. With my friends. मी एकाच प्रकारचं वाक्य घेतलं जेणेकरून तुम्हाला सहाय्यकारी क्रियापदे कोणती वापरावी हे समजावे. बॉयज प्ले क्रिकेट एव्हरी डे, फक्त मी करते बदललोय, बाकीचा इतर भाग आहे तसाच आहे. राज प्लेज क्रिकेट डेली. आय प्लेड क्रिकेट येस्टरडे विथ माय फ्रेंड्स. पहिले दोन वाक्य सिंपल प्रेझेंट मध्ये आहेत, मात्र पहिल्या वाक्यामध्ये क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला नाही आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये मात्र या मुख्य क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे. का यस प्रत्यय लागलेला आहे? कारण कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी आहे. राज कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी आहे म्हणून त्यानंतर येणाऱ्या क्रियापदास यस प्रत्यय लागलेला आहे. आता बाळांनो अशा वाक्यांच्यासाठी डू ची रूपे डू, डज आणि डिड यापैकी एक योग्य सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. जर वाक्य वर्तमान काळी असेल, क्रियापदाला प्रत्यय लागला नसेल तर डू, जर क्रियापदाला प्रत्यय लागला असेल तर डज, वाक्य भूतकाळी असेल तर डिड.
बघा पहिलं वाक्य बॉयज प्ले क्रिकेट एव्हरी डे, वाक्य होकारार्थ आहे, वाक्य वर्तमान आहे, क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागला नाही म्हणून अशा वाक्यामध्ये वाक्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद लिहायचं. उत्तम दिलेले वाक्य आहे तसं बॉयज प्ले क्रिकेट एव्हरी डे, कॉमा वाक्य होकारार्थ त्याच्यामुळे डोंट, वॉइस बदलते आणि प्रश्नचिन्ह. वॉइस प्ले क्रिकेट एव्हरी डे स्वल्पविराम डोंट डे. पुढील वाक्य बघा राज प्लेज क्रिकेट डेली, क्रियापदास यस प्रत्यय लागलाय त्यामुळे डज वापरायचं. राज प्लेज क्रिकेट डेली स्वल्पविराम डझंट, राज बदल योग्य सर्वनाम ही आणि प्रश्नचिन्ह. डझंट ही, राज प्लेज क्रिकेट डेली, डझंट ही अशा प्रकारे. I played cricket yesterday with my friends. दिलेले वाक्य बाळांनो भूतकाळात आहे, तर वाक्य आहे तसं घ्या. I played yesterday with my friends, comma द्यायचा स्वल्पविराम. didn't I, didn't I प्रश्नचिन्ह. I played cricket yesterday with my friends, comma didn't I, वाक्य होकारार्थ आहे त्यामुळे did मध्ये नॉट मिस केलं, didn't आणि I हे सर्वनाम आहे तसेच. यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसणारी वाक्य डू ची रूपे वाक्याच्या काळानुसार घ्यायची. आता अगोदरच्या एक्झाम्पल नंतर एक नियम घ्या. जर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिले नसेल, जर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिले नसेल, सहाय्यकारी क्रियापद दिले नसेल तर अशा वाक्यांच्यासाठी, तर अशा वाक्यांच्यासाठी सहाय्यकारी क्रियापद म्हणून, सहाय्यकारी क्रियापद म्हणून डू ची रूपे, सहाय्यकारी क्रियापद म्हणून डू ची रूपे कंसात डू स्वल्पविराम, डज स्वल्पविराम, डीड कंस पूर्ण. डू ची रूपे कंसात डू, डज, डीड कंस पूर्ण. यापैकी योग्य एक घ्यावे, यापैकी योग्य एक घ्यावे पूर्णविराम, यापैकी योग्य एक घ्यावे पूर्णविराम. त्याच्या पुढेच जर दिलेले वाक्य वर्तमान काळामध्ये असेल, जर दिलेले वाक्य वर्तमान काळामध्ये असेल व क्रियापदास कोणतेही प्रत्यय लागलेले नसेल, व क्रियापदास कोणतेही प्रत्यय लागलेले नसेल तर डू, सिंगल अवतरणाचे नामे तर डू. व प्रत्यय लागले असेल, व प्रत्यय लागले असेल तर डज, DOES, डज सिंगल अवतरणाचे नामे डज लिहावे, डज लिहावे पूर्णविराम, डज लिहावे पूर्णविराम. जर दिलेले वाक्य भूतकाळामध्ये असेल, जर दिलेले वाक्य भूतकाळामध्ये असेल, जर दिलेले वाक्य भूतकाळामध्ये असेल तर अशा वाक्यासाठी डीड, तर अशा वाक्यासाठी डीड सिंगल अवतरणाचे नामे डीड असे सहाय्यकारी क्रियापद लिहावे. डीड असे सहाय्यकारी क्रियापद लिहावे, डीड असे सहाय्यकारी क्रियापद लिहावे पूर्णविराम. आता या नियमाखाली तिन्ही एक्झाम्पल्स लिहून घ्या पटपट, तिन्ही एक्झाम्पल्स लिहून घ्यायचं आहे.
तुम्ही एक्झाम्पल्स लिहून घ्या. ठीक आहे बाळांनो, तुम्ही एक्झाम्पल्स लिहून घेतल्या असाल. इकडे लक्ष द्या, आपण क्वेश्चन टॅग मध्ये सगळ्या पद्धती पाहिलेल्या आहेत. करता देर असेल तर काय करावे, करता दिस दॅट दिस किंवा दोज असेल तर कोणते सर्वनाम लिहावे. जर वाक्य आज्ञार्थी असेल किंवा लयशी सुरू होणारे असेल तर त्यामध्ये कोणता अशा वाक्यांना कोणता क्वेश्चन टॅग जोडावा. जर दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद असेल तर अशा वाक्यांच्या साठी कोणते सहाय्यकारी क्रियापद वापरावे. या सगळ्या पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. या ठिकाणी हा टॉपिक संपलेला आहे. आता बाळांनो, या सगळ्या विभागावर आधारित, या सगळ्या पद्धतीवर आधारित काही आपण क्वेश्चन टॅगचे एक्झाम्पल्स पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. कारण आता वेळ संपत आलेली आहे. पुढच्या लेक्चरला आपण या विभागावर अधिकाधिक एक्झाम्पल्स पाहू. ठीक आहे, थँक्यू.